हेच तर दुर्दैव आहे. इतकं असंवेदनशील सरकार मी कधी महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. आणि माझी विनंती आहे हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की पुण्याच्या महापौर जर हे खरंच बोलले असतील तर त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने घ्यावी. आता एक प्राजक्तातून पुढे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला अतिशय मनमोकळेपणे सांगू इच्छिते की काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे. नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा. एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचं. सगळे काँग्रेस आले. आज भारतीय जनता पक्ष कमी म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते आमदार खासदार सगळी लिस्ट काढून पाहतात. याचा काय परिणाम होईल? सगळे काँग्रेसचे नेते तिकडे जाऊन बसले. काँग्रेस मुक्त लोकांना बदल हवा होता पण काय बदललं? तीच 100 कुटुंब जी आधी काँग्रेसमध्ये होती तीच 100 कुटुंब आज भारतीय जनता पक्ष. बदल काय झाला? महाराष्ट्रात कुठली क्रांती घडली का काय झालं? मला ते कुठून लढतात काय लढतात हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. पण मला भारतीय जनता पक्षाला खूप विनम्रपणे हा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस मुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का? आम्हाला वाटलं काँग्रेस मुक्त म्हणजे काँग्रेसला बाजूला करून आपल्या विचारधारेशी निष्ठा ठेवून जो आपल्या विचारधारेचा आहे त्याला नवीन ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्यांनी सतरंज्या उचलल्या लाठ्या खाल्ल्या असतील त्यांनी संघर्ष केला जेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता ते सगळे कुठे गेले? कार्यकर्ते पदाधिकारी नेते. अहो सोडा आमचे प्रकाशजी कुठे गेले? प्रकाश जावडेकरजी तर सगळ्यात पुढे असायचे. आमचं सरकार गेलं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे स्पोक्सपर्सन प्रकाश जावडेकरजी होते. जरी आमच्यावर टीका करत असले तर अतिशय सुसंस्कृतपणे फ्रंटल अटॅक करायचे आमच्या पार्लमेंटमध्ये. उत्तम काम. आज प्रकाशजी आहेत कुठे? ज्यांनी संघर्ष केला ते आमचे प्रकाशजी नाही आता. जरी विरोधात त्यांनी आमच्यावर तर किती टीका केली पण एका सशक्त लोकशाहीमध्ये ती टीका जसं बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद असली पाहिजे. पण पुण्यामध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये सगळे काँग्रेसचेच नेते आज भारतीय जनता पक्षात आहेत. काँग्रेसचं ठीक आहे. राष्ट्रवादीचे बरेचसे विचारधारेचा प्रॉब्लेम. मला हे असं आता हळूहळू वाटायला लागलं की विचारधारा ही डायल्यूट झाली. विचारधारा राहिली आहेत का नाही असे अनेक वेळा प्रश्न मनात येतात. कारण का या विचारधारेमध्ये नक्की कोण कुठे ज्या पद्धतीने इलेक्शन होतात तिकीटं दिली जातात मेरिट हा विषय राहिलाय का नाही हाही एक मनात मला अनेक वेळा प्रश्न पडतो. पण ठीक आहे आता या गोष्टीत आहे. मला या देशात टॅलेंटची कमतरता कधीच वाटत नाही. त्याच्यामुळे एखादा गेला त्याला शुभेच्छा आहे. कधी चांगले दिवस आपण एकत्र राहिले आहेत सत्तेमध्ये असताना आम्ही एकत्र होतोच तर ठीक आहे. आज विरोधात आहोत पण संघर्ष करू आणि पुन्हा शून्यातून विश्व नवीन टॅलेंट घेऊन कष्ट करणाऱ्या पुन्हा महाराष्ट्रात उभा करू. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. तुमच्या पक्षाकडून श्रीकांत पाटील हे निवडणूक लढवणार असं जाहीर झालंय. दुसरीकडे आमचं जाहीर नाही झालेलं. आमच्या सीट वाटप झाले. आमच्याकडे कॅन्डिडेट्सनी पुण्यामध्ये 2 लोकांनी फॉर्म भरलेले. पुढच्या आज उद्यामध्ये तिकीट फाईल. समोरची राष्ट्रवादी पण ही निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी महाविकास आघाडी वर्सेस युती आहे. महायुती त्यांची जी आहे ते विरुद्ध आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळ्या सीट लढतो. त्याच्यामुळे ते वर्सेस आम्ही जशी आम्ही लोकसभा विधानसभा लढलो तसेच आम्ही आता लढणार. मराठी झालं असेल. नीटच्या संदर्भात आणि त्यानंतर सुद्धा आता अशी चर्चा आहे की आर्म फोर्सेसकडनं येणारी जी नीट ही एक्झाम आहे ती आर्म फोर्सेस पेपर कॅरी करणार आणि आता सिक्युरिटी वगैरे देणार. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय दुर्दैवी झालेलं आहे की सातत्याने मग महाराष्ट्र असेल किंवा केंद्र सरकार असेल त्या सगळ्यामध्येच ज्या पद्धतीने एकच रश्मी तुला माहिती आहे विषय संदीप क्षीरसागर लगेच सांगा सुरेश का बोलायला संदीप क्षीरसागरची सॉरी. तर शिक्षणाच्या बाबतीत केंद्र असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल पेपर फुटणं मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं. एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे एवढं AI आहे. ह्या परिस्थितीमध्ये एवढे लिकेजेस होतात कसे? मग होतं तेच बरं होतं ना.
तेव्हा पेपर फुटायचे नाही. आता एवढं तंत्रज्ञान आल्यावर ते नुसतं तंत्रज्ञानाची चूक नाहीये, त्याच्यामध्ये मोठं करप्शन आहे. त्या करप्शनमुळे हा प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या जे मंत्रालय आहे शिक्षण, त्यांना नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल या सगळ्याची. कारण का या मुलांच्या करिअरचा प्रश्न आहे. हे सरकारचं अपयश आहे. सातत्याने सरकार, आणि कधी कधी मला कळत नाही की सरकार जेव्हा टार्गेट्स देतं ते पूर्ण कधी करणार. मी आत्ताच एक शिक्षणाची मीटिंग करून इथे आली आहे. शिक्षणातले राईट टू एज्युकेशनची निधी हा त्या शाळांना मुलांना मिळत नाही. मग एकीकडे मी तुम्हालाच सगळ्यांना, तुम्ही गेले अनेक वर्ष आपण एकत्र, म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, किती दिवस मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलते, सातत्याने मी बोलते. पण तेव्हा सगळे म्हणायचे अरे काय प्रॉब्लेमच नाही. फिस्कल डेफिसिट शब्द बोलून बोलून गुळगुळीत झाला, पण त्या फिस्कल डेफिसिटमध्ये सुधारणा दिसत नाही या सरकारमध्ये. राजेश टोपेंचंही नाव आत्तामधून भाजपच्या वाटेवर येतं. अहो माझं पण येत असतं. मी तर गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही घेताय, त्याच्यामुळे नावं येत असतात. मार्केटमध्ये नाणं चालतंय याच्याबद्दलच आनंद होतो. गोंधळ काय की याच्यामुळे विरोधक आहेत की नाही, किंवा जे आहेत त्यांना नेहमी असं दापटशाही करून इकडून तिकडे नेणं, याच्यामुळे लोकशाही वॉशिंग मशीनचा तर व्हिडिओ नवीन आलेला पाहिलाच असेल ना तुम्ही. हेच तर आमचं म्हणणं आहे की ज्यांच्यावर आरोप केले, काँग्रेस मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत करणारे ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांच्यावर केसेस झाल्या, आज सगळे आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे सगळे लोक तर आहेतच ना. हे सगळे लोक आज भारतीय जनता पक्षात आहे. भारताचे लोकच चालवतील. इंधनाचे दर सातत्याने वाढतात. सीएनजी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सातत्याने इंधनाचे दर वाढवले जातात. नाही, मी ह्याच्याबद्दल गेले वर्षभर माझी सगळी लोकसभेतली भाषणं काढा, राहुल गांधीजींची भाषणं काढा, अखिलेश यादवांची काढा, मिनी लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जाते दिल्लीत, अशा काही चर्चा आहेत? कारण अनेक ठिकाणी आत्ता तरी चर्चा नाही. आत्ता तरी अशी कुठलीही चर्चा नाही. सातत्याने राष्ट्रवादी दादांच्या काही माहिती नाही. आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है, हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो. म्हणजे त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही. मला चिंताजनक एकच गोष्ट वाटते की कालच्या एका वर्तमान पक्षात किंवा एका चॅनलवर एक व्हिडिओ मला आलेला आहे, मी चॅनलचं नाव घेणार नाही, सिनियर जर्नलिस्टनी बनवलं आहे, की अन्न खातं जे आहे ज्याच्यातून राशन मिळतं लोकांना, त्या राशनचा एक काहीतरी तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोप मी करत नाहीये, दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा. आणि भुजबळ साहेबांना प्रश्न विचारत असाल परत तुमचा तर पूर्ण विचारा. मी कुठलाही आरोप कुणावरही करत नाहीये. भुजबळ साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं एका चॅनलचा एक व्हिडिओ फिरतोय. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, त्याच्यात ते असं म्हणतात रिपोर्टर, की जो राशन जे आपल्या सगळ्यांना मिळतं त्याला जो वाहतूक असते त्या वाहतुकामध्ये गेले 20-25 वर्ष एकच ग्रुप आहे जो सातत्याने असं कॉन्ट्रॅक्ट घेतो की ते त्यांनाच मिळतं, दुसऱ्याला ते मिळूच शकत नाही. आणि हा आरोप कोणीतरी केला एका ग्रुपने, त्याची औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये ती केस चाललेली आहे आणि त्याच्यावर स्टे दिलेला आहे पण कॅन्सल नाही झालेला. आणि तो निर्णय 22 तारखेला जूनच्या झाला पाहिजे. हा एक खूप सिरियस विषय आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत, मनभेद आहेत का नाही ह्याच्यात माझा काही घेणं देणं नाही, माझा संबंध नाही, मला इंटरेस्टही नाही. मला इंटरेस्ट आहे की जर मी म्हणते महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य गरीब कष्ट करणाऱ्या जो गरीब आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्समधून सबसिडाइज अन्नधान्य जातं, त्या अन्नधान्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्याचं जर भ्रष्टाचार होत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. जर मी म्हणते त्याची पारदर्शक इन्क्वायरी लावावी. आणि ह्या बाबतीत जी माहिती मला मिळाली आहे ती मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवणार आहे.
आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय देतील. तरी जशी मुख्यमंत्री पुण्याची जागा आम्हाला मागितली तर ती जागा पारंपरिक राष्ट्रवादीची विधान तो परिषद त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या युतीचा. पवार पॉईंट सांभाळण्यात कुठेतरी दादांच्या पक्षात हे कुटुंब कमी पडतं. मला यातलं खरंच मला माहिती नाही. मला आता हे जो भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी राज्यात वाढते, पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते, ह्याच्यात आम्ही जातीने लक्ष घालून हे कसं थांबेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तो ये बहुत दुख की घटना हुई है महाराष्ट्र में, पूना में, और ये मुझे आश्चर्य भी लग रहा है कि पिछले साल 1.5 साल से हम सब कहते आ रहे हैं कि पुणे की पुलिस, आपने देखा होगा कि केंद्र सरकार का एक डेटा है होम मिनिस्ट्री का. होम मिनिस्ट्री का डेटा ऐसे कहता है कि महाराष्ट्र में क्राइम के में 1 नंबर पे पूना है और देश में 5 नंबर पे पूना. पूना है एक शहर, ये बहुत अच्छे कॉलेजेस और शिक्षा की व्यवस्था के लिए, जिस शहर में देश भर से लोग, परदेश से लोग पढ़ाई करने आते हैं, भले सिम्बायसिस हो, फर्ग्यूसन कॉलेज हो, बीएमसीसी कॉलेज हो, भारतीय विद्यापीठ हो, ऐसे बड़े बड़े कॉलेजेस, नामांकित कॉलेजेस पूना में है. और ऐसे पूना में दुनिया भर से बच्चे पढ़ने आते हैं. वो अगर महाराष्ट्र का क्राइम कैपिटल बने तो क्या रहा इस राज्य का, इस शहर का. और इसकी पूरी जिम्मेदारी इस यहाँ के जो पुलिस व्यवस्थापक है उन पे पड़ती है. नहीं, ये तो बहुत महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी का मैंने स्टेटमेंट पढ़ा. बड़े पुलिस यंत्रणा हो या एक्साइज डिपार्टमेंट हो, दोनों की इंक्वायरी होनी चाहिए. सिर्फ ऑफिसरों का निलंबन करके क्या होगा? आप कहना चाहते हैं कि प्रेस को सब पता है और पुलिस को पता नहीं था इतने दिन? क्या महाराष्ट्र की पुलिस से ज्यादा या एक्साइज डिपार्टमेंट के ज्यादा प्रेस ज्यादा एक्टिव है? तो प्रेस को ही वो दोनों डिपार्टमेंट दे दो. प्रेस ज्यादा अच्छा काम कर रही है. हमें तो लगेगा हम सुरक्षित हैं प्रेस के कारण, क्योंकि पुलिस और एक्साइज डिपार्टमेंट क्या कर रही है? फिर सोई पड़ी है. ये पूरा गलत है. 10 बजे ये फास्टेस्ट ग्रोइंग सिटी कहते हैं. लोग शिफ्ट करके घर जाते हैं, बच्चे पढ़ाई करके रात को क्लास के बाद घर जाते हैं. तो सारा बंद होगा इस शहर में. जळगांव, नासिक, नागपुर, मुंबई, सब जगह, संभाजीनगर, सब जगह देर तक खुला रहता है. पुणे में ऐसे क्या हुआ है? क्योंकि मैनेजमेंट ही नहीं है. कर क्या रही है महाराष्ट्र की सरकार और पुणे की सरकार? इसका जवाब देना पड़ेगा उनको. मैं तो बड़ी विनम्रता से बोल रही हूँ और विनती कर रही हूँ महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री से कि आप डेटा देखिए. डेटा मेरा नहीं है, अमित शाह जी का डेटा है. अमित शाह जी का डिपार्टमेंट कह रहा है राज्य में 1 नंबर और देश में 5 नंबर पे पूना है. तो यहाँ के जो अधिकारी है, सबसे बड़े अधिकारी है, उनकी इंक्वायरी होनी चाहिए और उनको छुट्टी पे भेज के इनको इंक्वायरी और दूसरा आदमी दो जो यहाँ का क्राइम रुकवा सके. देखिए, गृह मंत्री मुख्यमंत्री होता है, बहुत बड़ी बात होती है. तो मैं फुल टाइम मुख्यमंत्री हो या नो इसमें नहीं अटके बढ़ने, लेकिन पूना में गृह मंत्रालय फेलियर हो चुका है और यहाँ के जो हेड है, जो सीपी है, उनको इसकी जिम्मेदारी लेनी पड़ेगी. महाराष्ट्र में नहीं, देश में महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार रोज हो रहा है. शिक्षा में आप देख रहे हैं, नीट की परीक्षा हो, महाराष्ट्र में आप देख रहे हैं क्या हो रहा है. महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार से लिप्त हुई ये सरकार. नहीं, देखिए, एक समय था कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के बड़े वरिष्ठ थे. यहाँ पूना का आप देखिए, पूना में आज या अहिल्यानगर में देखिए, आप एक ही नेता है भारतीय जनता पार्टी का जो ओरिजिनल है, बाकी सब कांग्रेस के नेता बीजेपी में है और डिसीजन मेकिंग में है. सिर्फ नेता नहीं है, मंत्री बने, एमएलसी बने, एमएलए बने, एमपी, सारे जो है वो कांग्रेस की देन है. कांग्रेस ने उनको बड़ा बनाया, उसके बाद बीजेपी ने उनको ले लिया. आप मुझे बताइए, पूना में हम लोग बैठे, जब हम सत्ता में थे, बहुत लोगों ने हम पे टिक्का टिप्पणी की, लेकिन एक सशक्त लोकतंत्र में बोलने की जैसी मुझ पे ताकत है तो सुनने की भी ताकत होनी चाहिए. और मुझे याद है प्रकाश जावड़ेकर जी, बड़े नेता बीजेपी के, क्या हमको डांटते थे और सुनाते थे
लेकिन वो उनका अधिकार था। एक सशक्त लोकतंत्र में एक विपक्ष का बहुत बड़ा अच्छा रोल सुषमा जी हो या अरुण जी हो, सब लोग करते थे। उसमें प्रकाश जी बहुत बड़े नेता थे। आज प्रकाश जी है का? और आज क्या क्या देख रहे हैं आप, पूरी कांग्रेस की ही देन आज निर्णय प्रक्रिया में है बीजेपी में। बीजेपी का जो नेता है, जो लड़ा, जो विपक्ष में जब बीजेपी था, जब लड़ा, मेहनत की, पार्टी को यहाँ तक ला, वो है का? है नहीं। वो उनको पूरे कोने में डाल दिया बीजेपी ने। 14 दिन के लिए पुलिस ने प्रतिबंध लगा दिया है, क्या इससे क्राइम कम होगा? अरे 14 दिन बंद होने से क्राइम थोड़ी बंद होगा, अच्छे मैनेजमेंट से काम बंद होगा। और ये पूरा फेलियर यहाँ की पुलिस अधिकारी का है। तो मैं इसीलिए बड़ी विनम्रता से महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से फिर एक बार विनती करती हूँ कि आपका जो मुखिया है पूना का, उसको प्लीज बदलिए और इंक्वायरी करिए कि पूना में क्राइम क्यों बढ़ रहा है। थँक्यू। आम्ही अतिशय त्यांच्या बाबतीत सहनशील राहिलेलो आहोत। विनम्र विनंती करून झाल्या, पत्र करून झालं, ट्विट करून झालं, मुख्यमंत्र्यांना सांगून झालं, पण पुण्यामधला क्राईम वाढतोय। आणि मी म्हणत नाहीये पुण्यातला क्राईम वाढतोय, हा तर डेटा चॅनल्सवर दिसतोच, पण देशाचे गृहमंत्र्यांचा रिपोर्ट सांगतोय की पुण्यात क्राईम वाढतोय। काही पुणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते यामध्ये कुठं कमी पडतायत का, किंवा त्यांना काय त्यांच्याकडून काय मागणार? मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते, या राज्याचं पुणे शहराचा कारभार देखील पाहतात, त्या दृष्टीतून काय सांगणार? पालकमंत्र्यांनी अर्थातच ह्याच्यात लक्ष घातलंच असेल। मला असं वाटतं पालकमंत्री तुम्हाला भेटत असतील, तुम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न केला पाहिजे ना। त्याच्यामुळे तुमची दादाबरोबर आठवतं, तुमची आठवड्याला भेट व्हायची, तशी पालकमंत्री आता वहिनी आहेत, वहिनीही तुम्हाला भेटत असतील तर तुम्ही वहिनींना हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या विनंती वरून तुम्ही विचारू शकता। पण गृह मंत्रालय हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्याच्यामुळे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, जेव्हा तुम्हाला आठवत असेल भोरमध्ये घटना झाली, त्या लहान मुलीची हत्या झाली, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला। तेव्हा आम्ही कुठलंही राजकारण त्याच्यात केलं नाही, अतिशय समंजसपणाने सगळ्यांनी माणुसकी दाखवली आणि भोरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट देऊ करून त्या व्यक्तीला फाशी देऊ। आम्ही विश्वास ठेवला, त्या नराधमाला फाशी देणार हा शब्द दिल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला। आजही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पण आज जर हा प्रश्न सुटला नाही आणि आम्हाला पुण्यात कुठलीही सुधारणा दिसली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन सुप्रिया सुळे करेल, हे मी पुणेकरांना शब्द देतो। काही महापालिकेत 119 महानगरपालिकेत 119 नगरसेवक आहेत, 8 आमदार आहेत, महायुतीची एक हाती सत्ता आहे, मात्र या आमदारांपैकी कोणीच पुढे येऊन याविषयी बोलत नाही, याची खंत आणि याबाबत अपेक्षा नाही। मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही। आपण आपलं कर्तव्य, एक मताने पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी साथ पुणेकरांनी दिली। मला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मला भारतीय जनता पक्षावर टीका करायला मी बसलेच नाहीये। मी पुणेकरांना न्याय मिळवण्यासाठी बसलेले आहे आणि तो जर सत्तेमधले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष देणार नसतील तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी सुप्रिया सुळे हजर। काही कालच्या प्रकरणानंतर जवळपास 22 अधिकारी म्हणजे पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि एक्साईज असे एकूण 22 अधिकारी निलंबित झाले। काल एका दिवसात जिल्ह्याभरात 55 ठिकाणी एक्साईजने कारवाई केली आहे, अनेक लिटर दारू जप्त केले आहे। 13 हे दुरुस्त असं वाटतं तुम्हाला की सरकारला विलंब झाला या सगळ्या कारवाया करायला? हे सरकारचं अपयश आहे। तुम्ही मला सांगताय की हे बळी गेल्याशिवाय महाराष्ट्र सरकारला माहिती नव्हती ही गोष्ट चालली आहे? अहो, हप्ते हा शब्द ऐकलाय ना आपण सगळ्यांनी, आणि तो चॅनल्सनी दाखवला आहे की माझ्या दंतकथा ना काल्पनिक कथा आहे। महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला, मग एक्साईज डिपार्टमेंट असू दे किंवा होम मिनिस्ट्री असू दे, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या। पत्रकारांना कळतात पण सरकारला कळत नाही। मग काय करायचं आहे सरकार 200 आमदारांचं? जर पत्रकारांना जास्ती माहिती असेल तर मग गृह मंत्रालय काय करतं या राज्याचं? अतिशय भयानक आणि अपयश एक्साईज डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालयाचं काल पुणे शहरात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पुण्यात आणि पिंपरी चिंचवड। झालेले आहेत, काही मिथेनॉल मिक्स केलेलं आहे हातभट्टी दारूमध्ये। एकतर या आरोपीला मिथेनॉल मिळतंय कसं, आणि दुसरी बाजू अशी की कॅनच्या मागे फक्त 800 रुपये फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं गेलं। बघा, मिथेनॉल मिक्स केलं नाही, हत्या झाली की नाही, मग ह्याला जबाबदार कोण?
याला जबाबदार आजचं महाराष्ट्राचं सरकार आहे. कारण का त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने कधीतरी नैतिकता दाखवावी आणि याची जबाबदारी घ्यावी. अहो त्यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे. इतकं असंवेदनशील, मग शेतीच्या बाबतीत असेल, मग कांदा असेल, ऊस असेल, किंवा काल पुण्यातली घटना असेल. शेतीच्या बाबतीत आणि सर्वसामान्य गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या मायबाप महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारमध्ये आवाज नाही, वाली नाही. काही 4 मृत्यू झाले. प्रिंटला काल बातमी आली, प्रिंट पेपरला बातमी आली, पण 4 मृत्यू 2 दिवसापूर्वी झाले. त्याच्यानंतर हळूहळू बातमी आली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं स्थानिकांचं म्हणणं होतं. तुम्ही त्याबाबत सीपीना काही बोलणार आहात का? कारण एक्साईज डिपार्टमेंटच्या कारवाईनंतर हे हळूहळू बाहेर येतं. माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र